बैट्समन नेम प्लीज, बैट्समन नेम प्लीज. देवांश श्रेयांश 11, देवांश श्रेयांश 11 आपला 12वा खेळाडू आमच्या दिशेने पाठवा. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे मी अमित आदवडे मनापासून स्वागत करतोय. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तो गोलंदाज राजू आहे आणि सलामीचे दोन्ही फलंदाज आपण मैदानात गेलेले पाहतोय. स्ट्राइक एंडला आहे तो फलंदाज. बॅट्समन नेम प्लीज. श्रेयांश 11, श्रेयांश 11, प्रथमेश ठाकूर, ठाकरे आणि जोडीला अक्षय की प्रितेश है. कृतेश. अजय यहां पर गेंदबाजी के मोर्चे पर है. पहली गेंद है, इस बार देखेंगे आसमान में गेंद है, सीधी गेंद बाउंड्री के बाहर जाएगी. कोई भी यहां पर डाउट नहीं है. सीधी गेंद बाउंड्री के बाहर. ये छक्का आता हुआ, गाना बजता हुआ. ये प्रथमेश देखेंगे तो यहाँ पर सबसे मशहूर खिलाड़ी है जिनके बल्ले से हमने चौबे छक्के बार बार देखे. वही बल्लेबाज अब यहाँ पर ये मैदान में खेलते हुए. टेनिस जगत के ये सितारे हैं और सितारों में से एक सितारा मैदान में खेलते हुए प्रथमेश. प्रथमेश के लिए अगली गेंद अजय की. इस बार फिर एक बार उड़ा है, आसमान में गेंद है. खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. दीवाने किसने बनाया? इस प्रथमेश ने बनाया और गाना बजता हुआ. थैंक यू. मैदान के बीच टाइम पास हो रहा है, ये टाइम पास नहीं होना चाहिए. गणपति बाप्पा मोरिया, गणपति बाप्पा मोरिया आपको अपने अपने जगह पर जाना है. यहां से लगातार 2 गेंदों पर यहाँ पर बड़े 2 छक्के खेले हैं. बल्लेबाज प्रथमेश है. ये प्रथमेश इस तरह की बल्लेबाज बार बार करते. इस बार भी यहाँ पर मैदान में पूरी तरह से कामयाब होते हुए 2 गेंदों में इन्होंने 12 रन बटोरे. तो इस तरह से ये ज्यादा तेज वाली बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज यहाँ पर स्ट्राइक एंड पर है. अब देखेंगे ना, देवांश श्रेयांश 11 के लिए ये अच्छी बात है. अब गेंदबाजी के मोर्चे पर अजय है. अजय के लिए यहाँ पर कान मंत्र दिया है इनके साथीदारों ने, लेकिन सामने प्रथमेश. ये देखिए इस बार 2 बड़े स्ट्रोक आने के बाद सिंगल चुराया है. यही बुद्धिमानी क्रिकेट है. ये यहाँ पर सूझबूझ वाली पारी खेलने की जिम्मेदारी अब इस प्रथमेश और प्रथमेश के साथी क्रियेश के कंधों पर रहेगी, क्योंकि पहले 2 गेंदों पर बड़े 2 चौवे आ चुके. हर एक गेंद पर आपको टीम मीटिंग नहीं करनी है. टीम मीटिंग नहीं करनी है. देवांश श्रेयांश बार बार आप टीम मीटिंग कर रहे. हमारे पास कम समय है और कम समय में ज्यादा यहाँ पर मैचेस खेलने हैं. और सामने देखेंगे तो यहाँ पर बल्लेबाज तैयार होते हुए. अजय के सामने बल्लेबाज क्रियांश. ये देखेंगे खराब गेंद है जरूर यहाँ पर. ये मिसफील्ड होता हुआ और 22 का इशारा तब 22 के साथ साथ देखेंगे तो 1 रन भी पूरा होता हुआ. सफल हो चुके हैं और सफल होने के बाद यहाँ पर क्रियेश अब अंपायर के साथ कुछ बातचीत कर रहे. कृतेश यहाँ पर अंपायर के साथ कुछ बातचीत कर रहे. देवांश श्रेयांश 11 की तरफ से पहले बल्लेबाजी होते हुए और गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज देखेंगे तो गणपति बाप्पा मोरिया के ये गेंदबाज है. पहली ओवर है और पहले ओवर के कुछ गेंदे शेष है. गेंदबाजी के मोर्चे पर अजय की अगली गेंद. इस बार ये देखेंगे प्रथमेश जानते थे
पहले से ही इन्होंने इरादा किया था कि मुझे यहाँ पर ऑन साइड में खेलना है, और ऑन साइड में ये और एक छक्का आता हुआ इस प्रथमेश के बल्ले से, और एक गाना मीठा बजता हुआ। पाणबुड़ी देवी कला मंच ऑर्गेनाइज ये टूर्नामेंट्स है, और इस टूर्नामेंट्स का दोपहर के समय का यहाँ पर हम ये मुकाबला देख रहे हैं। गणपति बाप्पा मोरया वर्सेस देवांश क्रियांश 11। इस बार ये देखेंगे आर पार है, और गेंद गई मैदान के बाहर। ये छक्का आता हुआ, लगातार 2 गेंदों पर और 2 छक्के लगाए। बहुत ही बेहतरीन अंदाज के साथ यहाँ पर ये प्रथमेश ठाकरे खेलते हैं। प्रथमेश की यहाँ पर रन संख्या देखेंगे तो बहुत ही अच्छी है, और टीम की रन संख्या देखेंगे तो कुल मिलाकर रन संख्या बगैर कोई नुकसान पर प्रथमेश का कुल देखेंगे तो 25 है, और टीम की देखेंगे तो 26 रन। सिर्फ 1 रन टीम का है, और सारे रन देखेंगे तो प्रथमेश के है। तो इसी तरह से पहले ओवर में इन्होंने बहुत ही अच्छी यहाँ पर बल्लेबाजी की है। पहले ओवर में अजय ने 26 रन खर्च किए हैं। इसमें से देखेंगे ना तो प्रथमेश के पहले ओवर में छक्के हैं, 4 छक्कों के साथ साथ और सिंगल के साथ साथ यहाँ पर 25 पर खेलते हुए बहुत ही बढ़िया यहाँ पर पारी खेलने का यहाँ पर इन्होंने अपना काम किया है। यही प्रथमेश ठाकरे फिर एक बार अब नए गेंदबाज के मोर्चे पर रहेंगे। अब खेलने की जिम्मेदारी रहेगी बल्लेबाज क्रियेश की है। पाणबुड़ी और वागजाई के बीच का यह अगला मुकाबला है। पाणबुड़ी के लिए मैं गुजारिश कर रहा हूं, आप टॉस के लिए कॉम्बॉक्स के पास आइए। वागजाई आप भी कॉम्बॉक्स के पास टॉस के लिए आइए। वागजाई वर्सेस पाणबुड़ी, आपको टॉस के लिए कॉम्बॉक्स की तरफ आना है। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज देखेंगे तो दूसरे गेंदबाज करण है, और सामने कृतेश है। कृतेश की ये देखेंगे बहुत ही अच्छा स्ट्रोक है, बहुत ही अच्छी तरह से यहाँ पर ये जानते हैं मुझे मैदान में खेलने की जरूरत है और स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है, क्योंकि ये जो बल्लेबाज है ये अच्छी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, इनको साथ देने की जरूरत है। तो सिंगल चुराया है, स्ट्राइक रोटेट किया है, और स्ट्राइक रोटेट करने के बाद अब प्रथमेश देखते हैं किस तरह की बल्लेबाजी करते हैं। पहले ओवर में इन्होंने अच्छी बल्लेबाजी की, पूरी तरह से यहाँ पर पिटाई की है अजय की, और दूसरे ओवर के लेफ्ट हैंड बल्लेबाज है। अब देखेंगे तो ये गेंद यहाँ पर कवर की तरफ ट्रैवल होती हुई, तब तक के लिए देखेंगे अंपायर की तरफ से ये 24 का इशारा था और गाना बजता हुआ। करण भी यहाँ पर महंगे साबित हो रहे, क्योंकि सामने देखेंगे ना तो बहुत ही अच्छी। इस बार हवा में गेंद है, लेकिन इस बार बल्लेबाज वापस जाएंगे। प्रथमेश जैसे बल्लेबाज को वापस भेजने की यहाँ पर कामयाबी मिलती हुई करण के लिए, और गाना बजता हुआ, विकेट गिरता हुआ, म्यूजिक बजता हुआ। प्लीज नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात येऊ देत, नवा फलंदाज लवकरात लवकर मैदानात येऊ देत। कुल मिलाकर 29 की पारी खेलकर बल्लेबाज प्रथमेश वापस जा चुके हैं। प्रथमेश ठाकरे सबसे खतरनाक खिलाड़ी है, विस्फोटक पारी खेलकर वापस जा चुके हैं। कुल मिलाकर रन संख्या 1 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए 31 रन। अभी भी देखेंगे ना तो करण के लिए अब मौका बन चुका है, क्योंकि प्रथमेश वापस जा चुके हैं। यहाँ से दबाव बनाने की कोशिश करेंगे ये
गेंदबाज चेतन के ऊपर, नहीं बल्लेबाज है। अब आपको मैदान में जाना है तो माइंड सेट के साथ मैदान में जाने की जरूरत है। जैसे कि हमारे घर में टीवी सेट चाहिए, सोफा सेट चाहिए, तो मैदान में आपको क्या चाहिए? तो मैदान में आपका माइंड सेट होने की जरूरत है। माइंड सेट वाले बल्लेबाज को वापस भेजने के बाद अब करण हमला करेंगे इस बल्लेबाज के ऊपर। नए बल्लेबाज चेतन है, ये देखेंगे आगे जाकर खेलने की कोशिश जरूर। यहां पर ये चौवा आता हुआ, आते आते इन्होंने एक बड़ा स्ट्रोक खेला है और चौवे का इशारा भी आता हुआ और गाना बजता हुआ। अच्छा, थैंक यू। यहाँ पर देखेंगे ना तो ये खूबसूरत स्ट्रोक था, इसके ऊपर यहाँ पर चौबे की मोहर लगाई है और इसके साथ साथ रन संख्या बढ़ती हुई, कुल मिलाकर रन संख्या 35 रन। इसके बाद होने वाला मुकाबला है वाघजाई विरुद्ध कोणती तरी सांगितली पाणबुडी, वाघजाई विरुद्ध पाणबुडी। आपण टॉस करायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी टीम मीटिंग जास्त होते, ती होता का बने? प्लीज प्लीज आपापसात चर्चा करायची नाहीये। प्रथमेश ज्या वेळेला मैदानातून बाहेर गेला त्यानंतर मात्र करंदे एक चांगल्या प्रकारची रणनीती आखली आहे आणि समोरच्या फलंदाजांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय। अशा पद्धतीने एकूण त्याने या षटकात 2 गडी तंबूत परतवलेत। प्रथम फलंदाजी करताना धाव संख्या होते आहे श्रेयांश विरुद्ध श्रेयांश आणि क्रियांश 11, 2 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या 35 धावा। करंदने मात्र दुसऱ्या षटकात एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, तोच करंद अचूक टप्पा ठेवतोय। पुढचा चेंडू आहे, मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू जाणार आहे। निश्चितच सीमा पार षटकार, आर पार धारदार अशा प्रकारचा षटकार। डीजे कमॉन। थँक्यू। मैदानात जो टाइमपास होतोय हा टाइमपास होता का म्हणे प्लीज। एकूण जर पाहिलं तर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 षटक क्रमांक, हे दुसरं समते शेवटचे षटक या ठिकाणी मैदानात असणार आहे। अर्थातच गोलंदाजी मार्कवरती आहे तो गोलंदाज सर्वेश आहे। मात्र राहुलने एक जबरदस्त अशा प्रकारचा फटका खेळला होता। आता मात्र गोलंदाजी मार्कवरून मात्र गोलंदाजी करणार आहे तो एक उत्तम प्रकारचा गोलंदाज, अशा प्रकारचा हा गोलंदाज आहे ज्याच्या गोलंदाजीवरती मात्र अद्यापही कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळता आलेला नाहीये। अशा प्रकारचा हा गोलंदाज या ठिकाणी खेळताना पाहतोय गणपती बाप्पा मोरया संघाचा सर्वेश आहे। प्लीज प्लीज मी विनंती करणार आहे, टाइमपास होतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज असणार आहे। या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकण्याची जबाबदारी मात्र सर्वेच्या खांद्यावरती आहे। समोर मात्र असणार आहे तो म्हणजेच फलंदाज एक चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय। या ठिकाणी चर्चा होते त्या गोलंदाजाबद्दल, मात्र तशा प्रकारची तो गोलंदाजी करतोय सर्वेश आहे। याच सर्वेशवरती मात्र एकूण पूर्णता जबाबदारी आहे। समोर मात्र फलंदाजी मार्कवरती तो फलंदाज कृतेश आहे। एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी। आता मात्र या ठिकाणी पहा त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय, इथे मात्र हा एक षटकार येतोय, चेंडू पाठवायचा आहे। कृपया चेंडू पाठवायचा आहे, चेंडू जुना चेंडू पाठवा।
निश्चितच आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारच्या गोलंदाजाविरुद्ध एक मोठा फटका खेळलाय तो म्हणजे क्रितेशने. ज्या क्रितेशच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका खेळल्यानंतर एकूण धावसंख्या होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 47 अशी धावसंख्या होते. त्यानंतर मात्र मोठा फटका आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षकाला चेंडू समजत नाहीये कारण त्याच्या डोळ्यात बरोबर ही सूर्याची किरण जात आहेत. त्याचा फायदा फलंदाजाला होतोय. चेंडू सीमा पार होतोय. चौकार येतोय. एकूण धावसंख्या 51. 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 षटक चालू आहे. डीजे ऑपरेटर कमॉन. थँक्यू. सर्वेश मात्र इथे मग थोडासा मागणा ठरतोय. या सर्वेशला मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं हे ठाऊक आहे. अशा प्रकारचा हाच या ठिकाणी गोलंदाज थोडासा मागणा ठरतोय कारण समोर क्रितेशकडून त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. तोच क्रितेश पुढच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु हा चेंडू मात्र या क्रितेशला समजत नाहीये. एक चेंडू निर्धाव टाकण्याची कमाल हा गोलंदाज करताना पाहतोय. याच गोलंदाजाने पहा अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. त्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स आहेत. चांगले चांगले फलंदाज देखील गारद करण्याची क्षमता याच गोलंदाजाकडे आहे. मात्र समोर क्रितेश असल्यामुळे त्याला मात्र थोडीशी या ठिकाणी अडचण निर्माण होते कारण क्रितेश स्थिरावलेला होता. 30रं षटक आहे. अंतिम षटक आहे. अशा वेळेला मात्र क्रितेशचा खरपूस समाचार घेत घेत आतापर्यंत त्याने 2 मोठे फटके खेळले. टीम मिटिंग जास्त होते ती होता कामा नये. क्रितेश सर्वेश नवीन फलंदाज लवकरात लवकर येऊ देत. नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात येऊ देत. यानंतरचा पुढचा सामना पाणबुडी बी विरुद्ध वाघजाई. या दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस करिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय. पाणबुडी विरुद्ध वाघजाई आपण लवकरात लवकर टॉस करता या. सर्वेश मात्र या ठिकाणी ही खराब अशा प्रकारची गोलंदाजी करतोय कारण तो थोडासा भागडा ठरतोय कारण त्याचा इतिहास पाहिला तर चांगला इतिहास होता परंतु या मैदानात त्या इतिहासाला तो निश्चितच साजेशी अशा प्रकारची गोलंदाजी करत नाहीये. अर्थातच तो थोडासा मागणा ठरतोय कारण क्रितेशने त्याच्या विरुद्ध चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र पुढचा चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळायचा आहे परंतु मोठा फटका खेळू शकत नाहीये. एक धाव या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात प्राप्त होते. याच एका धाब्याने संघ पोहोचतोय एकूण 52 या धावसंख्येवरती. एकूण 3 गडी बाद होत आहेत. प्रथम फलंदाजी केली जाते ते म्हणजेच श्रेयांश शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. समोर मात्र असणार आहे तो फलंदाज राहुल. पुढचा चेंडू आहे. एक चांगल्या प्रकारचा चेंडू आहे परंतु या चेंडूवरती एकी धाव प्राप्त झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज या ठिकाणी पाहूया बाद होतो की सुखरूप क्रीज मध्ये आहे. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. या एका धावेने संघ पोहोचतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 53 या धावसंख्येवरती. विजयाकरिता 54 धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच गणपती बाप्पा मोरया संघाकरिता. 4 गड्यांच्या मोबदल्यात 53. विजयाकरिता 54 धावांची गरज. डीजे कमॉन. श्रेयांश क्रियांश 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गणपती बाप्पा मोरया क्षेत्ररक्षण सजवून घ्या. श्रेयांश क्रियांश 11 आपण सलामीचे फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे. श्रेयांश देवांश 11 आपण आपले सलामीचे फलंदाज त्वरित मैदानात पाठवा.
श्रेयांश देवांश 11। आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या। गणपती बाप्पा मोरया सलामीचे फलंदाज पाठवा। गणपती बाप्पा मोरया सलामीचे फलंदाज त्वरित मैदानात पाठवेल। श्रेयांश देवांश 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्या। श्रेयांश देवांश 11 प्लीज आपण टीम मीटिंग करू नका। आपल्याकडे खूप कमी वेळ आहे। अजूनही आपल्याला पहिल्या फेरीतले काही सामने खेळवायचे आहेत। यानंतरचा सामना आहे वाघजाई विरुद्ध पाणबुडी। या दोन्ही संघांना मी टॉस करिता आमंत्रित करतोय। वाघजाई 11 आपण आपला निर्णय आमच्या दिशेने कळवायचा आहे। वाघजाईने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे। पाणबुडीने आपले सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे आहेत। यानंतरचा पुढचा सामना आहे लक्ष्मी 11 विरुद्ध अमित 11। हा पुढचा सामना असेल। देवांश श्रेयांश 11 अशा प्रकारचा आपण क्षेत्ररक्षण करणारा संघ पाहतोय, तर गणपती बाप्पा मोरया या संघाकडून मात्र पाठलाग केला जाणार आहे। आता मात्र सलामीसाठी दोन्ही फलंदाज आहेत। स्ट्राइक एंडला आहेत पंडेज। बॅट्समन नेम प्लीज, बॅट्समन नेम प्लीज। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया फलंदाजाची नावं सूरज आणि अजय। सूरज मात्र जबरदस्त अशा पद्धतीने या चेंडूवरती षटकार ठोठावतोय। डीजे कम ऑन। पहिल्या चेंडूवरती मात्र एक सूरजकडून मोठा फटका खेळला गेला आणि या मोठ्या फटक्यानंतर मात्र त्याचा आत्मविश्वास दुणावलेला असणार आहे। तर समोर मात्र गोलंदाजी मार्कवरती देवांश श्रेयांश 11 संघाचा एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा गोलंदाज आहे। पुन्हा एकदा मोठा फटका आहे, तशाच प्रकारचा फटका आहे, त्याच दिशेने आहे आणि हा चेंडूवरती देखील या ठिकाणी षटकार असणार आहे आणि या षटकारानंतर मात्र संघ पोहोचतोय एकूण 12 या धावसंख्येवरती। अप्रतिम अशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी केली जाते ती म्हणजे सूरज कडून। अब यहाँ पर अच्छी कोशिश कर रहे क्योंकि जीत के लिए देखेंगे तो जरूरत है 54 रनों की जरूरत है और 54 का पीछा करते समय अब कुल मिलाकर रन संख्या 12 रन अब इस बल्लेबाज का बल्ला बोल रहा है। सामने देखेंगे तो महंगे यहाँ पर गेंदबाज गेंदबाजी करते हुए 2 गेंदों में 12 रन खर्च किए। वही गेंदबाज अगली गेंद इस सूरज के लिए इस बार उठा कर खेला है। गेंद सीधी गेंद बाउंड्री का अंदर है। बल्लेबाज वापस जाएंगे, किरणे यानी सूरज वापस जाएंगे। सूरज को लग रहा था कि मैं इस बार इस गेंद को बाहर कर दूंगा क्योंकि इनके पास कॉन्फिडेंस था और इसके साथ साथ इन्होंने खेलने की कोशिश की थी, लेकिन बल्ले के ऊपर गेंद थी, ताकत कम पड़ गई और टाइमिंग मैनेज नहीं कर पाए, इसलिए यहां पर ये बल्लेबाज वापस जाएंगे। टीम मीटिंग नहीं होनी चाहिए, टीम मीटिंग नहीं होनी चाहिए। गणपति बाप्पा मोरया अपने अपने जगह पर आपको जाना है, समय ज्यादा नहीं है हमारे पास। सूरज डूबने के लिए तैयार है तो इसी के साथ साथ आपको चलने की भी जरूरत है। गेंदबाजी के मोर्चे पर देखेंगे तो यहां पर पहले 2 गेंदों पर बड़े स्ट्रोक खेलने वाले बल्लेबाज को वापस भेजने वाले ये गेंदबाज है जिन्होंने अच्छी यहां पर ब्रेक थ्रू दिया है। इसी तरह से ब्रेक थ्रू देंगे ना तो जरूर यहां पर दिक्कत रहेगी 54 रनों का पीछा करते समय गणपति बाप्पा मोरया के लिए। गणपति बाप्पा मोरया की तरफ से अब यहां पर बल्लेबाजी होती हुई और देवांश श्रेयांश 11 की तरफ से अब अच्छी तरह से गेंदबाजी करते हुए ये गेंदबाज है। पहले ओवर में गेंदबाजी करते हुए गेंदबाज ये प्रथमेश ठाकरे है। प्रथमेश ठाकरे की तरफ से अब पहले ओवर में अब अच्छी तरह से बांध कर रखने की कोशिश करेंगे। इस बार देखेंगे तो ओ हो
जरूर यहाँ पर पूरी तरह से फंसाया था बल्लेबाज, यहाँ पर पूरी तरह से बिट होते हुए, लेकिन एक रन चुराने में ये कामयाब होते हुए, और इसी कामयाबी के साथ साथ देखेंगे ना तो एक रन मुकम्मल होता हुआ। कुल मिलाकर रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 13 रन 54 रनों का पीछा करना है। गेंदबाजी के मोर्चे पर प्रथमेश ठाकरे है जिन्होंने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी। 24 छक्कों के साथ साथ इन्होंने अपने टीम को यहाँ पर ज्यादा स्कोर खड़ा करने में इन्होंने मदद की थी। वही बल्लेबाज अब गेंदबाजी करते हुए प्रथमेश। इस बार अच्छा स्ट्रोक है, लाजवाब स्ट्रोक है। तू शेर है तो मैं सवा शेर हूं, इस तरह की यहाँ पर बल्लेबाजी करते हुए ये बल्लेबाज, और बल्लेबाज के बल्ले से यहाँ पर ये छक्का निकलता हुआ। छक्के के साथ साथ रन संख्या देखेंगे तो 1 विकेट के नुकसान पर 54 रनों का पीछा करते हुए 19 रन। 2019 यहाँ पर खत्म होने के बाद देखेंगे तो कोविड की पहली वेव्स आई थी, और इसके बाद दूसरी, तीसरी और चौथी, और बाद में देखेंगे तो 2023 का हम ये यहाँ पर टूर्नामेंट देख रहे। अगली गेंद अंपायर के बगल से। इस बार ये देखेंगे जरूर यहाँ पर पहले गेंद पर एक बड़ा स्ट्रोक खेला था, इसके बाद देखेंगे तो यहाँ पर ये सूझबूझ के साथ साथ 1 रन पूरा किया है। ये बुद्धिमानी क्रिकेट है, इस तरह से खेलेंगे ना तो जरूरी है आप 54 की तरफ आराम से जा सकते, क्योंकि 54 रनों का टारगेट है। ये पहला ओवर था, और पहले ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 20 रन। जीतने के लिए देखेंगे तो 12 गेंदें शेष है और 34 रनों की जरूरत है। नागिन निघाली नको बटुलाया लागला, विलनची नागिन निघाली नको बटुलाया लागला, विलनची नागिन निघाली नको बटुलाया लागला। थँक्यू. पुन्हा एकदा मी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील रामपूरहून आपणा सर्वांचं पाणबुडी चषक 2023 मध्ये मनापासून स्वागत करतोय। खरं तर आपण पाहिला तर हा एक महत्त्वाचा सामना आहे। 12 चेंडू शिल्लक आहेत, वेजाकरिता 34 धावांची गरज आहे। गोलंदाजी मार्क होती, पाहूया कोणता गोलंदाज येतो ते। आता मात्र गोलंदाजी मार्क होती, आता गोलंदाज महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा गोलंदाज अक्षय आहे। याच अक्षयने मात्र आपल्या सामन्याकरिता एक चांगल्या प्रकारची भूमिका बजावली आहे। अशा प्रकारचा हा अक्षय या ठिकाणी ही गोलंदाजी करतोय। वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं हे दुसरं षटक असणार। समोर मात्र जर आपण पाहिला तर फलंदाज या ठिकाणी अजय आहे। अजय करिता मात्र दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकणार आहे तो म्हणजेच हा गोलंदाज ज्याच्यावरती पूर्णतः जबाबदारी आहे। आता मात्र देवांश श्रेयांश 11 या संघाकडून तो या ठिकाणी ही गोलंदाजी करणार आहे। श्रेयांश देवांश 11 संघाचा हा एक महत्त्वाचा गोलंदाज आहे। पुढे साधतोय, मोठा फटका खेळतो, चेंडू हवेत आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे। सोपं नाही आहे, परंतु हा प्रयत्न चांगला आहे। इथे मात्र फलंदाज बाद होतोय, आणखी एक धक्का बसतोय पाठलाग करणाऱ्या अर्थातच गणपती बाप्पा मोरया संघाला। गणपती बाप्पा मोरया संघाचा दुसरा गडी गारद करण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी ठरतोय। या ठिकाणी आणखी एक मधुर संगीत ऐकूया डीजेच्या माध्यमातून। एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात येऊ दे प्लीज। नवीन फलंदाज धावत या बॅट्समन नेम प्लीज। गणपती बाप्पा मोरया बॅट्समन नेम शुभम धावते। शुभम प्लीज जरा धावते। 2 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकात धावा पाहिल्या तर धावफलकावरती एकूण 20 धावा। विजयाकरिता अजूनही एकूण 33 धावांची गरज असणार आहे। गोलंदाजी मार्क होतून मात्र हा गोलंदाज अक्षय ही गोलंदाजी करतोय ती म्हणजेच या शुभम करिता। शुभम मात्र स्ट्राईक एंडवरती आहे, ज्याच्याकरिता हा पहिला चेंडू वैयक्तिक खेळीतील खेळावा लागणार आहे। षटक क्रमांक आपण हे दुसरं पाहतोय। अक्षयच्या या चेंडूवरती मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे, तिथे मात्र पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक येतोय, परंतु हा झेल त्याला पकडता येत नाहीये, अचूक अंदाज घेता येत नाहीये, त्यामुळे मात्र चेंडू या ठिकाणी जमिनीवरती पडतोय। अर्थातच एक जीवनदान या शुभमला प्राप्त होतंय। याच धावानंतर मात्र धावा पाहिल्या
तर एकूण धाबा होते त्या 52-54 धाबांचा पाठलाग करायचा षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय. 3 षटकाचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवरून मात्र गोलंदाजी करतोय तो म्हणजेच देवांश श्रेयांश 11 संघाचा हा एक महत्वपूर्ण गोलंदाज. श्रेयांश देवांश 11 या संघाकडून मात्र महत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतल्यानंतर मात्र या चेंडूवरती तो एकेरी धाव खर्च करतोय. निश्चितच त्याने रोख लावलाय. जर या ठिकाणी आपण पहिला जो फलंदाज होता तो मैदानात असता तर मात्र जबरदस्त अशा पद्धतीने धावसंख्या रचता आली असते, परंतु पहिल्या षटकात ते एक चांगल्या प्रकारची एक गोलंदाजी करून फलंदाजाला तंबूत परतवलं होतं. तिथून मात्र या संपूर्ण धावांवरती रोख लावता आलाय, कारण सूरज सारखा आक्रमक फलंदाज त्याने तंबूत परतवला होता. आता मात्र अक्षय तशाच प्रकारची कामगिरी करणार का, परंतु चेंडू हवेत आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तंबूत परततोय. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो ना तीच गोष्ट मात्र याच अक्षयकडून केली जाते, कारण आणखी एक फलंदाज तो तंबूत परतवण्यात यशस्वी ठरतोय. पहिल्या षटकात एक गडी बाद झाला होता, याही षटकात आणखी एक गडी बाद होतोय. एकूण जर आपण पाहिलं तर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती म्हणजेच 22 अशी धावसंख्या होते, 23 अशी धावसंख्या होते. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात येईल तो म्हणजेच गणपती बाप्पा मोरया संघाचा विनीत असणार आहे. विनीत पाहूया काय करतो ते. विनीत बरोबर आपल्या संघाकरिता विजय प्राप्त करून देणार का. विजय प्राप्त करून देण्याकरिता मात्र त्याला मैदानात धाडलंय, परंतु हे अवघड आव्हान आहे, कारण 54 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकात एकूण धावा पाहिल्या तर 23 अशी धावसंख्या आहे. एकूण 30 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये इथलं आपण हे जर समीकरण पाहिलं तर एक थोडंसं अवघड अशा प्रकारचं समीकरण आहे. परंतु हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात देत नाही आहे. यष्टिरक्षक बरोबर आपल्या हातात हा चेंडू फील्ड करतोय आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव अशा प्रकारचा चेंडू टाकतोय तो म्हणजेच अक्षय. 8 ते 10 पावलांचा रन आहे बरोबर 55 डावाकडून मारा. या षटकातला पुढचा चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र मोठा पटका खेळायचा आहे, परंतु याच विनीतला मोठा पटका खेळता येत नाहीये. तिथे मात्र मिडविकेट पट्ट्यातून एक धाव त्याच्या खात्यात जाते. दरम्यान षटक क्रमांक 2 संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावांचा पाठलाग करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 अशी धावसंख्या होते. हा शेवटचा चेंडू डॉट चेंडू आहे. चोवीस धावा. दोन काढलेत ना पहिला. एक मिनिट. 23 धावा. हा मात्र जबरदस्त चेंडू आहे. एक अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. फक्त या सामन्यातली औपचारिकता शिल्लक. यानंतरचा सामना पाणबुडी 11 विरुद्ध वाघजाई. नाणेफेकीचा कौल वाघजाईच्या खात्यात गेलाय. वाघजाई या संघाला विनंती करतोय आपण लवकरात लवकर आज सामना संपताच मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षण करता यायचं आहे. आपण मैदानात टाइमपास न करिता कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला ही 3 षटकं संपवावी लागणार आहेत. गोलंदाजी मार्क होती मात्र आपण गोलंदाज पाहतोय तो म्हणजेच देवांश श्रेयांश 11 संघाचा एक 3ऱ्या षटकात मारा करणारा आपण राहुल पाहतोय. राहुल पाटील. इथे मात्र हा चेंडू खराब मारा आहे. खराब माऱ्यानंतर जमिनीला हात होत्या. समांतर धाबे त्या अवांतर धाबेने मात्र धावसंख्येत भर पडते. धावा पाहिल्या तर धावफलकावरती एकूण धावसंख्या 24 अशी धावसंख्या होते. अजूनही या ठिकाणी या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. विजय मात्र या ठिकाणी अवघड होत गेलाय तो म्हणजेच गणपती बाप्पा मोरया संघाकरिता. या षटकातला पुढचा चेंडू आहे मात्र या चेंडूवरती निश्चितच फलंदाज बाद होतोय. यानंतरचा जो सामना आहे त्याकरिता वाघजाई या संघाला विनंती करतोय आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता मैदानाच्या दिशेने यायचं आहे. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ पाणबुडी बी हा संघ आपले सलामीचे फलंदाज तयार ठेवेल. जर फलंदाज बाद झाला तर तो लवकरात लवकर फलंदाज मैदानात येणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर आपण फलंदाज बाद झाल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती जी टीम मिटिंग होते ती टीम मिटिंग अजिबात होता कामा नये. आपण मैदानात चर्चा न करिता आपण लवकरात लवकर हे सामने संपवणं गरजेचं आहे. त्यामुळे पुन्हा मी सर्व संघांना विनंती करणार आहे, सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याच जबाबदारीच्या भावनेतून या ठिकाणी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. कारण पाणबुडी देवी कलामंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाणबुडी चषक 2023 मधला हा आपण सामना पाहतोय तो म्हणजेच श्रेयांश 11 देवांश 11 विरुद्ध गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया हा 54 धावांचा पाठलाग करतोय तर गोलंदाजी मार्गपती आहे तो राहुल आहे. राहुल मात्र या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. या षटकातला पुढचा चेंडू आहे, हा चेंडू बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात आहे. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे. एक चेंडू निर्धाव टाकण्याची कमाल हा राहुल आपण करताना पाहतोय. याच राहुल कडून मात्र या षटकात मोठ्या प्रमाणात फटके खेळू दिलेले नाही आहेत. कारण या राहुलला माहित आहे जर आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा आहे तर मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता मात्र हा खराब मारा आहे. निश्चितच आपण पाहिलं तर डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर मारा करतोय. पंच हात फैलावून स्वैर असल्याचे कोण करतायत. स्वैर धाबेने धाव संख्येत भर पडते. धावा पहिला तर धावफलकावरती 25 धावा. 54 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचे षटक चालू असताना 25 अशी धावसंख्या. यानंतर मात्र या ठिकाणी पाहायचं आहे फलंदाज पूर्णतः बीट होतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. शेवटच्या षटकात मात्र राहुल कडून एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली गेली आहे. तोच राहुल आता मात्र या चेंडूवरती पाहूया किती धावा खर्च करतो ते. एक मोठा फटका खेळायचा होता परंतु लॉंगॉनच्या स्थानकावरती ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याच ठिकाणी हा चेंडू येतोय. अर्थातच क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली तर अतिशय चांगल्या प्रकारची रचना आहे. एक उत्तम प्रकारची व्यूहरचना आहे. वाघजाई या संघाला विनंती करणार आहे आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने जायचं आहे. या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत त्यामुळे आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने या. आता मात्र मोठा फटका आहे. चेंडू उभे आहेत तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. साधा सोपा जाईल. खराब वेळ. फलंदाज बाद होतोय. दरम्यान या सामन्यात विजयी ठरतोय तो संघ आहे देवांश आणि श्रेयांश 11 हा संघ विजय ठरतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच